नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक असलेले महादेव वाघमारे हे आपल्यासोबत आहेत. आज सगळ्या सीट वाटपांची मारामारी चालू आहे आणि तरी देखील आपण इच्छुकांमध्ये या ठिकाणी दिसतात. तर काय सांगताल? इच्छुक असं म्हणता येणार नाही, दावेदार म्हणलं तरी चालेल. कारण मी शून्यातून इथं खांदा कॉलनीतून काम करतोय आणि माझ्या वाट्याला हे शेतकरी कामगार पक्षानं हे माझं तिकीट फायनलच त्यांनी केलेलं आहे. हे मला अत्यंत आनंदाने सांगावं वाटतंय आणि आपण प्रभात पर्व फायनल उमेदवाराच्याच जास्त मुलाखती घेताय असं मला दिसून येतंय. आपल्या चॅनल मी बघतो त्याच्या माध्यमातून. खांदा कॉलनी आता खांदा कॉलनीची पार्श्वभूमी सांगायचं झालं तर हे 5 वर्ष खांदा कॉलनीकरांनी भाजपला सत्ता दिली. 5 वर्ष महानगरपालिकेला, त्याच्या अगोदर नगर परिषद नगर पंचायत होती, त्याच्या अगोदर कमीत कमी 15-20 वर्ष खांदा कॉलनीकरांनी भाजपच्या नगरसेवकांना निवडून दिलं. आणि मग खांदा कॉलनीचा विकास म्हटलं तर मग खांदा कॉलनी खरंच तुम्हाला सांगतील. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू शकतो की सगळ्यांचा, फक्त खांदा कॉलनीचाच नाही तर पूर्ण पनवेलचा विषय आहे. 2016 ते 2022 ह्या 5 वर्षामध्ये पनवेलकरांना शहरं आहेत जे खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळजा फेस 1 फेस 2 ह्यांना जो डबल टॅक्स लागलाय, दुहेरी कर, मग त्याच्यासाठी मी हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने याचिका स्वीकारली आणि स्वीकारलेल्या याचिकेला पनवेल महानगरपालिका माझ्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली. आता सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चालू आहे. लढाई तर जिंकणारच आहे, पण ज्या दिवशी पनवेल महापालिकेने खांदा कॉलनीचे रस्ते, फुटपाथ, स्ट्रीट लाईट, मलनिसारण ह्या ज्या पायाभूत सोयीसुविधा ज्या दिवशी ताब्यात घेतल्या, त्याची माझ्याकडे पावत्या आहेत, ताबा पावत्या आहेत. सिडकोने ताबा दिला पनवेल महापालिकेला, पनवेल महापालिकेच्या ताब्यात घेतल्या 2022ला. त्यानंतर तुम्ही आम्हाला मालमत्ता करा, ही आमची भूमिका हायकोर्टामध्ये आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्ट तर फक्त याचिका मेंटेनेबल आहे का नाही एवढं ठरवणार, तो निर्णय तर हायकोर्टातच होणार आहे. बरोबर. हा, आता जानेवारीमध्ये याचिका लागलेली आहे, तारीख लागलेली आहे. एक गोष्ट मला विचारायची आहे की महादेव वाघमारे यांचा प्रवास मी तसा जवळून पाहिलेला आहे. तुम्हीच आता सांगितलेलं आहे की बाबा तुमची सीट फायनल झाली शेतकरी कामगार पक्षाच्या कोट्यातनं म्हणूया, कारण आता महाविकास आघाडी असणार आहे. महाविकास आघाडीमध्ये अजून हा तिढा सुटलेला आहे का न सुटलेला आहे तो खरं म्हणजे आता तारखाच सांगतील त्या. आजच म्हणजे बाळराम पाटलांनी या सगळ्या बाबतीमध्ये घोषणा केली की आमचं जवळजवळ सगळं म्हणजे सुटलेला विषय. मग महादेव वाघमारेच्या मागे काय होतं की त्यांना इथपर्यंत आज संधी मिळाली? नेमका नगरसेवक पदाची निवडणूक तुम्ही लढवता, एक बॅकग्राऊंड तर तुमचं तसं नव्हतं, तरी देखील संधी मिळते. सागरजी, मी काय जहागीरदार नाही किंवा माझं कोण पहिलं राजकारणात कुटुंब होतं असं काहीच नाही. मी तर सामान्य नागरिक, एक सोलापूर जिल्ह्यातून इकडे शहरामध्ये जगण्यासाठी आलेला एक सामान्य तरुण. तो शून्यातून खांदा कॉलनीमध्ये एक सार्वजनिक शौचालय आहे, ते परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. सिडको भवनावर खांदा कॉलनीच्या नागरिकांचं आंदोलन नेणारा मी, परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून आंदोलन नेणारा मी आहे. आणि त्याच्यातून मग खांदा कॉलनीमध्ये सार्वजनिक शौचालय झालं. सिडकोकडून खांदा कॉलनीच्या रस्त्यासाठी नूतनीकरणासाठी 5 कोटी 30 लाख रुपये मंजूर झालं. पाण्याचा प्रश्न असो आंदोलनासाठी खांदा कॉलनीचा असो, खांदा कॉलनीमध्ये एजे गार्डनमध्ये खेळणी बसवायचा विषय असो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी एक सामान्य नागरिक म्हणून अतिशय लढा दिलाय, आंदोलन केलेत, उपोषणे केलेत आणि त्या माध्यमातून मी खांदा कॉलनीचे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि इथून पुढं खांदा कॉलनी सुसज्ज करायची असेल तर मग खांदा कॉलनीकरांनी पक्ष न बघता, हे व्यक्ती न बघता, काम करणारा माणूस कोण आहे हे खांदा कॉलनीकरांना बघावं आणि त्यांना संधी द्यावी असं मला वाटतं आपल्या माध्यमातून. बरं, कुठले असे मुद्दे महत्वाचे असणार आहेत की जे मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या बाबतीत तुम्ही ते उचलणार आहात? नेमका म्हणजे ते झालेले असोत किंवा न झालेले असोत, जे केले पाहिजेत किंवा ते अपूर्ण राहिले असेल. सर्वात महत्वाचं म्हणजे मालमत्ता करायचा विषय आहे. दुसरी गोष्ट, खांदा कॉलनीचे फुटपाथ चांगले नाहीत. रस्ते तर तुम्ही खांदा कॉलनी बघचाल, रस्ते बनवतायत, परत 4 महिन्यानंतर त्याच्यावर खड्डे पडतायत. हा, आणि रस्ते बनवताना मग इकडे खांदा कॉलनीचे भाजपचे नगरसेवक येत आहेत, फोटो काढतायत. अरे पण ठेकेदार पण तुमचाच आहे, ऐकलं का? आणि फोटो काढतायत आमच्या माध्यमातून झालं, मग तुमच्या माध्यमातून परत खड्डे पडणारच आहेत 4 महिन्यातून. त्याच्यात पण ठेकेदार तुम्ही तुमच्या ठेकेदाराला नीट काम करायला सांगितलं तर खड्डे पण पडणार नाहीत परत. खांदा कॉलनीमध्ये तुम्ही बघताय गार्डनचे व्यवस्थित नाही. तुम्ही गार्डन बघताय, गार्डनचे जाळे सगळे तुटलेले आहेत, ह्याने सिक्युरिटी बसवलेला आहे. खांदा कॉलनीमध्ये
तुम्ही बघचाल तर तुमचं खांदेश्वर मंदिर आहे, त्याच्यामध्ये सोयी सुविधा नाहीत. तर तलाव आहे, तलावामध्ये काय काम होत नाही. तुम्ही बघितलं खांदा कॉलनीमध्ये कम्युनिटी हॉल नाहीये. बघा, सगळ्या शहराला कम्युनिटी हॉल आहे. खांदा कॉलनीकरांनी ज्या नगरसेवकांना एवढे वर्ष निवडून दिलं, तो कम्युनिटी हॉल जे होते 4 तो विकलेले आहेत. ते चेंज ऑफ यूज विकता येत नाही. मग त्या हॉटेलवाल्यांनी पण ते 4 स्वच्छालय गायब केलेले आहेत. तेही कोण बोलत नाही. मी जर त्यांच्या विरोधात लढा दिला, पत्रव्यवहार केला, तर माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझ्यावर पोलीस स्टेशनला ते शेट्टी लोक खोट्या तक्रारी करतायत. मग असं असताना खांदा कॉलनीकरांनी जो काम करतोय तो बघितला पाहिजे. माझ्या वाट्याला शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी दिली. मी तर मागितलीच नव्हती. पहिली गोष्ट आहे, माझं काम बघून त्यांनी स्वतःहून दिली. मला न पक्षानं मुलाखत घेतली, न मला काय किती खर्च करणार हे विचारलं, तर त्यांनी सगळं सांगूनच टाकलं. कोणाची युती न होऊ आमचा महादेव वाघमारे फायनल आहे, असं बाळाराम पाटील साहेब सगळ्यांना पक्षाला सांगतात. त्यामुळे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी इथपर्यंत आलो. बरं, आता जाता जाता जर उमेदवार म्हणून या ठिकाणी आवाहन करायचं असेल, एक तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुती विरोधात तुम्ही आहात, म्हणजे अगदी मोठं आव्हान आहे असं मानता का तुम्ही? आणि या सगळ्या बाबतीत जर पनवेलच्या जनतेला किंवा खांदा कॉलनीच्या जनतेला आवाहन करायचं असेल तर काय सांगा? मी मोठं आव्हान मानत नाहीये, कारण मी शून्यच होतो आणि आजही मी स्वतःला शून्य समजतो. आव्हान माझ्यासाठी काय, शून्यापुढे तुम्ही किती अंक लावा, तो मी आहे. मग आता खांदा कॉलनीकर त्याच्यापुढे किती अंक लावतील हे खांदा कॉलनी ठरवेल येणाऱ्या निवडणुकीत. मी तन मन धनाने मी प्रत्येक घराघरात जाऊन मी केलेली कामं पोचवेल आणि मला इथून पुढे काय करायचं मी खांदा कॉलनीकरांसाठी सांगेल. मी शून्यच आहे, तर मग किती पुढे अंक लावायचे खांदा कॉलनीचे मतदार ठरवतील. ओके. येत्या 15 जानेवारीला जी निवडणूक होते त्यासाठी मतदारांना काय आव्हान? 15 जानेवारीला जी निवडणूक होते, खांदा कॉलनीकरांना मी असं आवाहन करेल की भाजपचे उमेदवार पैसे पण वाटतील. पण खांदा कॉलनीकरांनी आपण जेव्हापासून खांदा कॉलनीमध्ये राहायला आलोय, पहिल्या गोष्ट आपल्याला त्यांनी डबल टॅक्स लावला. ते सत्तेत आले, त्यांनी सांगितलं की पहिल्या 5 वर्षात कुठल्याही महापालिका क्षेत्रातील लोकांना आम्ही कर लावणार नाही. त्यांनी लावला, तो पण डबल लावला. तो प्रश्न त्यांच्या हातात होता, तो त्यांनी सोडवला नाही. खांदा कॉलनीसाठी गार्डन नाहीत, रस्ते नाहीत, तुमच्यासाठी कम्युनिटी हॉल विकले गेले ते नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सागरजी, खांदा कॉलनीचे फेरीवाले आज रस्त्यावरून फुटपाथवर बसतात. खांदा कॉलनीकरांना रस्त्यावरून चालायला लागतं. फुटपाथवर त्यांच्या चालायला त्यांना जागा नाही. त्यांना फेरीवालं धोरण राबवता आलं नाही 20 वर्षामध्ये, ज्यांना भाजपला सत्ता दिली खांदा कॉलनीकरांनी. मच्छी मार्केट इथं नाहीये, 20 वर्षामध्ये त्यांना मच्छी मार्केट बांधता आलं नाहीये. म्हणजे कुठलीच कामं केली नाहीत. हे खांदा कॉलनीकरांना माहिती आहे. तुम्ही ओपिनियन घेऊ शकता खांदा कॉलनीत जाऊन सगळ्यांचं. आणि हे मी कुठल्याही पदावर नसताना काय नसताना एक सामान्य नागरिक म्हणून जे मला करता आलं, अगदी मग हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, आंदोलन असो, उपोषण असो, ज्या गोष्टी मला करता आल्या त्या मी केल्या. आणि इथून पुढं निवडणुकीमध्ये काय होईल, निवडून येईल नाही निवडून येईल, पण मी माझं हे काम करतच राहील. तर सहकारी आहेत, त्यांचे नाव काय तुमचं? शिवाज धोत्रे. ओके. काय या सगळ्या उमेदवारीबाबत तुमची काय म्हणजे भूमिका आहे? नाही, एक सांगायचं म्हणजे धन्यवाद पहिलं की महादेव वाघमारे ह्या उत्कृष्ट एक व्यक्ती असून तो कुठल्याही पदावर नसताना ह्या समाजाचं जे काम आहे, इथल्या खांद्या कॉलनी लोकांचं जे काम आहे ते सातत्याने करत असतो. आंदोलन असो, प्रॉपर्टी टॅक्स असो, महानगरपालिकेचे उपोषण असो, हे सगळं तो करत असतो. आणि त्याच्यासाठी इथल्या प्रभाग क्रमांक 15 इथे त्याला जे शेतकरी कामगार पक्षाने जे निवडलेलं आहे, त्याला तिकीट दिलं आहे, ते मी त्या नागरिकांना आवाहन करेन की सर्व नागरिकांनी एक होतकरू मुलगा आणि काही नसताना त्याला सर्व लोकांनी मदत करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि खांदा कॉलनीमध्ये आज बरेचसे नगरसेवक आहेत, परंतु आज आम्हाला काय त्यांचं काम दिसत नाही आहे. आणि वाघमारे हे काही नसताना जर एवढे कामं करत असतील, ते इथल्या असणाऱ्या सर्व लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की अशा व्यक्तीला निवडून दिलं तर पुढील आपली प्रगती आहे आणि प्रगती करू शकतो. आणि कामगार पक्ष हा अतिशय गुणी पक्ष आहे. कुठलंही पॉलिटिक्स न करताना त्यांनी महादेव वाघमारेंना त्यांचं काम बघून त्यांना तिकीट दिलं आहे. तर आम्ही सर्व लोक इथे समाधानी आहोत की वाघमारेंना तिकीट देऊन आणि त्यांना बहुमताने निवडून द्याल असे मी सर्व पब्लिकला विनंती करीन. सगळ्या खांदा कॉलनीच्या लोकांना विनंती करीन की वाघमारेंना आपण बहुमताने कसे निवडून देता येईल हे सर्वांनी बघून आपली जर कामं व्हायची असेल, आपला प्रॉपर्टी टॅक्स जर वाचवायचा असेल तर वाघमारेशिवाय पर्याय नाही आहे. कारण कोर्टात त्यांनी अनेक केसा लढलेल्या आहेत आणि कोर्टाची तारीख देखील त्यांनी घेतलेली आहे. आणि परत सर्व लोकांना त्यांनी विश्वासात घेऊन ज्या लोकांचं कर कम करण्याचं काम त्यांनी
केलेलं आहे, परंतु महानगरपालिकेचं जे धोरण आहे ते चुकीचं धोरण वापरत असून आम्हाला इथल्या राहणाऱ्या लोकांना अतिशय त्रास होत आहे. इथे येणारी लोक आहेत ते एवढा प्रॉपर्टी टॅक्स लावला तर आम्ही कसा भरावा. तर महादेव वाघमारेंनी जे कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे त्याला आमचं सहमत आहे आणि इथल्या नागरिकांनी, सर्व नागरिकांनी महादेव वाघमारेंच्या पाठीशी उभे राहाल अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्यांना बहुमताने निवडून द्याल अशी पण विनंती करतो. प्रभाग क्रमांक 15 मधून ते उभे आहेत. शेतकरी कामगार पक्ष आहे आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून ते काम करत आहेत आणि गुन्हे पक्ष असल्यामुळे आणि ते देखील गुन्हे आहेत आणि त्यांचं बरंचसं काम सर्व खालद्या कॉलनीमध्ये चालू आहे. तर मी सर्वांना विनंती करेन की आपल्याला महादेव वाघमारेंना निवडून द्याल अशी तेवढी विनंती करून मी इथे थांबेन. जय भीम. तर तळागाळातील कार्यकर्ता म्हणून महादेव वाघमारे यांना पाहिलं जातं. अगदी शून्यातून त्यांनी सुरुवात केली आणि तो प्रवास बऱ्याच जणांनी पाहिलेला असेल. या प्रभागातील विविध समस्या घेऊन ते पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, खांदा कॉलनी. धन्यवाद.